मग स्वामी महाराज तिला सांगतात की रुद्राक्षाचा महिमा, की रुद्राक्ष धारण केल्याने काय काय होतं आणि रुद्राक्ष धारण करणं कसं चांगलं हे तिला सांगतात. आता दत्त उपासनेमध्ये ज्या वेळेला आपण पाहिलं तर रुद्राक्षाला असलेलं अनन्यसाधारण असं महत्व आहे. रुद्राक्ष आहे, पांढरी घोंगडी आहे, त्याच्याबरोबर गोमूत्र आहे, गोमय आहे. या सगळ्या गोष्टीला जसं महत्व आहे तसं रुद्राक्षाचं असलेलं अनन्यसाधारण महत्व. मग हे जे रुद्राक्षाचं जे महत्व आहे, मग त्याच्याकरता त्यांनी तिला ती कथा सांगितली. ती कथा सांगितली, ती नंदीनामाची एक वेशा असती तिची कथा सांगितली. आणि मग त्यातनं तो जो येतो तिच्याकडं, त्याच्याकडे एक लिंग असतं आणि हिला ते शिवलिंग पाहिल्यानंतर हिला त्या नंदीनामक जी असते तिला खूप त्याची भुरळ पडते आणि तिला असं वाटतं की हे माझ्याकडं असावं. मग ती विचारते त्याला, तर तो म्हणतो मी आलोय तुझ्याकडं, तुझं सौंदर्य पाहून वगैरे मी आलेलो आहे आणि तू जर 3 दिवस 3 रात्री जर माझी धर्मपत्नी होऊन राहशील तर मग मी ते तुला अवश्य देईन. हे बोलल्यानंतर ती कबूल करते. ती म्हणते की मी आताच तुम्हाला शब्द देते, वचन देते, मी राहीन. आणि मग काय होतं की असंच बोलता बोलता संध्याकाळची वेळ येते आणि संध्याकाळची वेळ येते. मग ते म्हणतात की बाबा आता एकांत स्थळी जाताना त्या आपल्यासोबत नको, म्हणून ते तिचा जो नाट्यमंडप असतो त्या नाट्यमंडपामध्येच ते ठेवतात आणि ते दोघं जातात आत जातात आणि त्यांचं हसणं वगैरे चालू असतं, बोलणं. आणि अचानक असं होतं की तिच्या नाट्यमंडपाला आग लागते आणि तिच्या नाट्यमंडपामध्ये एक कुकुट असतं, एक मरकट असतं. त्यांच्या गळ्यामध्ये तिने आवडीने रुद्राक्ष घातलेले असते आणि तो नाट्यमंडप बघता बघता पेटतो. आणि जसाही नाट्यमंडप पेटतो की तो जो तिच्याकडे आलेला असतो गृहस्थ, तो पटकीने बाहेर येतो. तो म्हणतो संपलं माझं ते आता शिवलिंग, त्याच्यामध्ये आता दगदवील, काही केलं मला ते काढणं भाग आहे. म्हणून तो काय करतो की पेटलेला असताना त्याच्यामध्ये प्रवेश करतो आणि मग हिलाही लक्षात येते की आता हा याच्यामध्ये गेला. मग ती काय करते की पटकीने सोबतच्या दासदासींना बोलवते, सगळ्यांना बोलवते आणि ती म्हणते की नाही आता मलाही सती जायचं, मलाही दानधर्म करायचं. तर तिच्या सोबतचे जे असतात सगळे तिच्या घरचे दासदासी तिला समजावून सांगतात की अगं तू हा वेडेपणा काय करते, की असं कुठं असतं का की हा धर्मच नाही तुझा, की तुला रोज नवीन पुरुष आहे आणि हा तुझा धर्मच नाही. ती म्हणते असं नाही, मी त्याला वचन दिलेलं करता मी असं करू शकत नाही. ती पटापटा दानधर्म करते आणि ती सुद्धा त्या अग्नीत प्रवेश करते. ती जशी त्या अग्नीत जाते की प्रत्यक्ष भगवान शंकर तिला बाहेर काढतात आणि मग तिला यथोचित वर देतात. पण तो जो मंडप जळालेला असतो त्याच्यामध्ये ते कुकुट आणि मरकट जे असतात ते गेलेले असतात. मग ते गेलेले असतात, त्यांच्या गळ्यात असतो रुद्राक्ष. त्या रुद्राक्ष धारणाच्या पुण्याने ते पुढच्या वेळेला एक जण राजाचा पोरगा होतो आणि एक जण मंत्र्याचा पोरगा होतो. म्हणजे इथं रुद्राक्ष धारणाचं पुण्य सांगितलंय आणि रुद्राक्ष हे कशा पद्धतीने घालावे. आणि शेवटी त्याच्यामध्ये असं सांगितलंय की रुद्राक्ष तुम्ही ज्या वेळेला धारण करता, कारण कसं की रुद्राक्ष खरा खोटा याच्या वेगवेगळ्या परीक्षा, मग या सगळ्या गोष्टी. पण तुम्ही रुद्राक्ष जर श्रद्धेने तुम्ही जर धारण केला तर त्याचं फळ निसंशयपणे तुम्हाला चांगलंच मिळतं. कारण रुद्राक्ष धारण करण्याचं जे फळ आहे ते खूप महत्वाचं आहे. कारण रुद्राक्ष कुणाकडे कसं आहे, कुठनं येतो, काय येतो हे आपल्याला माहित नसतं. पण आपली श्रद्धा, आपला भाव त्याच्यावर किती आहे त्यावर काही गोष्टी अवलंबून असतात. कारण कसं आहे की हा जो रुद्राक्ष, मग इथं रुद्राक्षाचा महिमा या पद्धतीने तिथं वर्णन केला. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.